हॅलो स्टुडंट अँड गुड मॉर्निंग. आज आपण डिस्कस करू ट्रान्झिशन आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंटचा सेकंड पार्ट. याआधी फर्स्ट पार्ट आपण अपलोड केलेला आहे, हा सेकंड पार्ट असा. या पार्टमध्ये आपण पाहू ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट काय असणार, एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करतो किंवा किती इलेक्ट्रॉन गेन करतो त्याला त्याची ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतो. ओके, जसं की आपला मॅग्नेशियम असणार, मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि मॅग्नेशियम +2 आयन तयार करतो. ओके, त्याच्यामुळे याला 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट +2. तसंच क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेणार आणि त्यानंतर Cl- आयन क्लोराइड आयन मध्ये कन्वर्ट होणार. ओके, याने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट -1. म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. इलेक्ट्रॉन जर देत असेल तर ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन जर घेत असेल तर ऑक्सिडेशन स्टेट काय असणार, निगेटिव्ह. ठीक आहे, समोर जो आता आपण ऑक्सिडेशन स्टेट पाहू ट्रान्झिशन एलिमेंटची. आणि ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये स्पेशली 3D सिरीज. 3D सिरीजचे एलिमेंट मी लिहितो: स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. ठीक आहे, समोर जो थोडंसं. ओके, याचा ॲटॉमिक नंबर लिहिणार. ओके, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 and 30. चला याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्कँडियमचं असणार 4s2 3d1. ओके, टिटॅनियमचं असणार 4s2 3d2. व्हॅनेडियमचं असणार 4s2 3d3. क्रोमियमचं असणार 4s1 3d5. Okay, it is the accepted, sorry, this is the exceptional electronic configuration. समोर जो मॅंगनीज 4s2 3d5. त्यानंतर आयर्न 4s2 3d6. त्याच्यानंतर कोबाल्ट 4s2 3d7. त्यानंतर निकेल 4s2 3d8. त्यानंतर कॉपर एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज 4s1 and 3d10. आणि त्यानंतर झिंक 4s2 and 3d10. सो दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ईच एलिमेंट. ओके, त्यानंतर पाहू आपण याची आता ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट जनरली जे ट्रान्झिशन एलिमेंट असणार ते मेटल्स आहेत, त्याच्यामुळे त्याची टेंडन्सी असणार इलेक्ट्रॉन लूज करण्याची. ओके, दीज आर द मेटल्स, देअरफॉर दे हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स, हेन्स दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. त्यामुळे ते काय असणार, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार. ठीक आहे. ओके, मग इलेक्ट्रॉन लूज करतात तर किती इलेक्ट्रॉन लूज करणार. ओके, त्यावरून त्याची ऑक्सिडेशन स्टेट ठरणार. जसं की स्कँडियम. ओके, स्कँडियम मध्ये 4s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि d ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. क्लियर, त्याच्यामुळे तो 4s ऑर्बिटल मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन दोन्ही देऊ शकतो म्हणजे +2 ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्याच्यानंतर हे 2 दिल्यानंतर हाय देऊ शकतो म्हणजे काय असणार, +3 ऑक्सिडेशन स्टेट. क्लियर, म्हणजे स्कँडियमची ऑक्सिडेशन स्टेट असू शकते, सॉरी असणार +2 आणि +3. ठीक आहे. त्यानंतर टिटॅनियम. ओके, टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट असणार 2 इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल मधून, 2 इलेक्ट्रॉन d ऑर्बिटल मधून म्हणजे +2 +3 अँड +4. ठीक आहे, जसं इथं आपण बघू. सी हियर, हा असणार s ऑर्बिटल. ओके, दिस इज 4s ऑर्बिटल दॅट इज 2 इलेक्ट्रॉन्स अँड दिस इज 3d ऑर्बिटल 1 2 3 4 आणि 5. 4s2 आणि त्यानंतर 3d2 हे 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन हा लूज करणार म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेट. कदाचित हा सुद्धा लूज करू शकते म्हणून +3 ऑक्सिडेशन स्टेट. आणि हे तिन्ही लूज, सॉरी हे 2 आणि हे 2 लूज करू शकतो म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट. क्लियर, त्याच्यामुळे टिटॅनियम +2 +3 आणि +4 तिन्ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार म्हणजे तिन्ही ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कंपाऊंड तयार करणार. ठीक आहे, समोर जाऊ थोडंसं. नेक्स्ट सी व्हॅनेडियम. व्हॅनेडियमची ऑक्सिडेशन स्टेट 2 इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल मधून म्हणजे +2. ओके, त्यानंतर d ऑर्बिटल मधून 3 इलेक्ट्रॉन म्हणून काय +3 +4 अँड +5. 3 आणि 2 5, +2 +3 +4 अँड +5. त्यानंतर समोर जो क्रोमियम. क्रोमियम मध्ये s मध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आणि d मध्ये 5 इलेक्ट्रॉन असणार. अँड दिस इलेक्ट्रॉन विल बी शिफ्टेड फ्रॉम दिस s ऑर्बिटल. वी नो दॅट इट कॅन शो द एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणून याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती असणार, +2. या व्यतिरिक्त काय दाखवणार तो +3 +4 +5 आणि +6. ठीक आहे. त्यानंतर समोर जो मॅंगनीज अँड इट इज व्हेरी स्पेशल इन केस ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट. का बरं, कारण दिस इज द एलिमेंट इन द 3D series which shows the highest oxidation state.
पूर्ण 3D सिरीज मध्ये सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट जर कोणाची असेल तर ते कोणाची असणार, मॅंगनीज. क्लियर. चला पहा, 2 इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल मधून म्हणून +2, त्याच्यानंतर एक d ऑर्बिटल मधून म्हणून +3, त्यानंतर +4, त्यानंतर +5, त्यानंतर +6 आणि त्यानंतर +7. चला पहा, इक्वेशन समजून सांगतो. ओके, हा s ऑर्बिटल असणार आणि हा d ऑर्बिटल असणार. 1 2 3 4 आणि 5. ओके, 1 2 3 4 5 आणि त्यानंतर 4s. 4s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर हा सुद्धा लूज करू शकतो म्हणून +3, हा सुद्धा लूज करू शकतो म्हणून +4, हा लूज करू शकतो म्हणून +5, हा लूज करू शकतो म्हणून +6 आणि सर्वात शेवटचा लूज करू शकतो म्हणून +7. म्हणजे मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट असणार +2 +3 +4 +5 +6 आणि +7. क्लियर. म्हणजे एवढ्या साऱ्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो कंपाऊंड तयार करू शकतो. क्लियर. आणि लक्षात ठेवा, 3D सीरीज मध्ये दिस इज द ओनली एलिमेंट व्हिच हॅज शोज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. जो सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट शो करणारा दाखवणारा हा एकच एलिमेंट असणार. समोर जाऊ. ओके, आता समोर पासून जसं आयर्न मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार 4s2 आणि 3d6. 4s2 and 3d6 म्हणजेच काय असणार, आता d ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची पेअरिंग स्टार्ट होणार. d6 म्हणजेच काय असणार, दिसून राहिलं क्लियर. या d ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची पेअरिंग स्टार्ट झाली म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती असणार, 1 2 3 आणि 4 आणि हे 2 इलेक्ट्रॉन. ओके, म्हणून ही ऑक्सिडेशन स्टेट, याची ऑक्सिडेशन स्टेट कोणती असणार, +2. हे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे त्याच्यानंतर हा जाणार 2 आणि 1 3 म्हणजे +3, त्याच्यानंतर हे 2 जाणार म्हणजे +4, त्याच्यानंतर हा जाणार +5 आणि त्याच्यानंतर हा जाणार +6. क्लियर. म्हणून आयर्न मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय असणार, +2 +3 +4 +5 आणि +6. ओके, चलो लिख लेते हैं. +2 +3 +4 +5 and +6. दिस इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न. ओके, त्यानंतर पहा कोबाल्ट. कोबाल्ट मध्ये आणखी डी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग स्टार्ट झाली. इथं आता 2 पेअर असणार. ओके, त्याच्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या असणार 3. म्हणून 4s ऑर्बिटल मधून 2 इलेक्ट्रॉन जातील. त्याच्यानंतर राहिलेले जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार. ओके, जसं की हा 4s ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन आणि त्याच्यानंतर d ऑर्बिटल 1 2 3 4. ओके, 1 2 3 4 5 त्यानंतर 6 आणि 7. हे 2 इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेट. हा एक इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणून +3, त्यानंतर हा लूज करणार म्हणून +4 आणि त्याच्यानंतर हा इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणून +5. म्हणजे जो कोबाल्ट असणार तो ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार +2 +3 +4 आणि +5. चला लिहून घेऊ. +2 +3 +4 +5. ओके, त्यानंतर जो आपण समोर निकेल जोड. ओके, निकेल मध्ये जसं इथं आपण पाहिलं की 2 पेअरिंग होत्या. क्लियर आहे. आता निकेल मध्ये काय असणार, 3 डी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग होणार म्हणजे 2च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अवेलेबल असणार लूजिंग साठी. क्लियर. ओके, म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट +2 +3 and +4. त्यानंतर कॉपर मध्ये जाऊ आपण. ओके, कॉपर मध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार काय, 4s1 and 3d10. म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन काय झाला, एक्साइटेड झाला s ऑर्बिटल मधून. म्हणून याच्या ऑक्सिडेशन स्टेट 2च असतील. एक असणार कोणते, +2 आणि त्यानंतर काय असणार, +3. ओके, त्यानंतर झिंक मध्ये. ओके, झिंक मध्ये. ओके, झिंक मध्ये काय असणार, ओके 2 इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल मधून जातील फक्त. क्लियर. डी ऑर्बिटल मध्ये पूर्णच्या पूर्ण पेअरिंग असणार म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट असणार +2. क्लियर. म्हणजे पूर्ण सिरीज मध्ये जो मॅंगनीज असणार, इट हॅविंग दी हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, याची सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट असणार +7. आणि जो झिंक असणार याची सर्वात कमी ऑक्सिडेशन स्टेट असणार म्हणजे +2. आणि पूर्ण सिरीजचा जर आपण विचार केला तर पूर्ण सिरीज मध्ये आपल्या सर्वांना असं लक्षात येते की सर्वच्या सर्व एलिमेंट मध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट जी असणार ती काय असणार, कॉमन असणार. +2 +2 +2 +2 +2 +2 +2 +2 +2 and +2. म्हणजेच पूर्ण सिरीज मध्ये, पूर्ण ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये जी +2 ऑक्सिडेशन स्टेट असणार ती काय असणार, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असणार. म्हणून जर ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला तर 3D सिरीज मध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट काय असणार, कॉमन असणार. या व्यतिरिक्त या सर्व एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळी असणार. आणि या सर्व एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट का बरं वेगवेगळी असणार, कारण यामध्ये असलेल्या डी ऑर्बिटल मध्ये असलेल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या संख्येमुळे. क्लियर. सर्वांना समजलं. सो दिस इज ऑल अबाउट दी ऑक्सिडेशन स्टेट. हे असणार पूर्णच्या पूर्ण ऑक्सिडेशन स्टेट बद्दल. ओके, आज आपण पाहिलं ऑक्सिडेशन स्टेट. उद्या आपण पाहू फिजिकल प्रॉपर्टीज. थँक्यू व्हेरी मच.